धनुराशीचं आपण शनी बदलानंतर होणारा जो काही परिणाम आहे, तो आपण आता जाणून घेतला. त्याचप्रमाणे मकर राशीचा शनी बदलानंतर मकर राशीवर होणारा परिणाम आपण जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये मकर राशीचा विचार केला तर गेली 5 वर्ष मकर रास ही 7.5च्या छायेतून जात आहे. शनी महाराज पहिले प्रथम स्थानामधून आता त्यांच्या द्वितीय स्थानातून आणि 7.5चा हा तिसरा टप्पा आहे. मागील 5 वर्ष तुम्ही विशेष करून या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहेच. तिसरा शनी हा तुमचे उद्योग, व्यवसाय, व्यापार हे सुस्थितीत आणेल. मागील 2-2.5 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये जी काही तुमची व्यवसायाची घडी ढासळली होती, ती सुस्थितीत आणेल. त्याचप्रमाणे ज्यांचं आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या, त्या आरोग्याच्या समस्याही कमी व्हायला सुरुवात होईल. एक प्रकारे तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर पडत आहात याचा आनंद तुम्हाला जाणवेल. खरं तर शनी म्हणजे संकट नव्हे, शनी म्हणजे आपल्या कर्माचा हिशोब करायला आलेला ग्रह आहे. आपली जर कर्म खराब असतील तर आपल्याला त्याचा परिणाम वाईट मिळतो आणि कर्म चांगले असतील तर काही लोकांना या कालखंडामध्ये प्रगती झालेली जाणवेल किंवा जाणवली असेल. बरेच दिवसापासून तुमचे वडिलोपार्जित प्रॉपर्टी याच्या संदर्भात जे काही वादविवाद चालू आहेत त्याच्यामधून काही नाही काहीतरी तुम्हाला मार्ग निघेल आणि तुमची प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात येईल. त्याचा एक वेगळ्याच पद्धतीचा आनंद तुमच्या आयुष्यामध्ये दिसेल. नवीन काही तुम्ही कार्य हातामध्ये घेतलं असेल तर त्याच्यामध्ये निश्चित यशप्राप्ती होईल आणि तुमच्या मनामध्ये एक वेगळाच आनंद या गोष्टीचा दिसून येईल. बरेच दिवस 7.5चा अनुभव घेत असलेली मकर राशी पूर्णपणे या कालखंडामध्ये 7.5 पासून मुक्त होणार आहे. ज्यांचे विवाह रखडलेले आहेत अशांच्या विवाहाचे योग सुद्धा याच कालखंडामध्ये येतील. विवाहासाठी तुम्हाला अतिशय अनुकूल असा हा कालावधी आहे. बरेच मकर राशीच्या व्यक्तींचे काही नातेसंबंध जे दुरावलेले आहेत आर्थिक कारणांमुळे किंवा इतर वादविवादाच्या प्रश्नांमुळे, ज्यांचे आर्थिक नातेसंबंध दुरावलेले आहेत ते नातेसंबंध या कालखंडामध्ये सुधारायला एक प्रकारे मदत होईल. मकर राशीच्या व्यक्तींना फक्त एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जे कोणी प्रवासाला निघणार आहेत, प्रवासाला जाणार आहेत, त्यांच्यासाठी मात्र निश्चितपणे थोडीशी काळजी करावी लागेल. कारण प्रवासामध्ये वेगवेगळ्या कारणानं तुमच्यासमोर अडचणी निर्माण होतील आणि त्याचा सामना करावा तुम्हाला लागेल या कालखंडामध्ये. जर काही कायदेशीर प्रश्न तुमचे निर्माण झाले असतील मागील 4-5 वर्षामध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यातून मार्ग निघताना दिसेल. कोर्ट कचेरी, दिवाणी दावे किंवा इतरही काही केसेस कंप्लेंट अशा गोष्टी जर असतील तर त्याच्यातून तुम्हाला या कालखंडामध्ये मार्ग निघताना दिसेल. मकर राशीच्या व्यक्तींसाठी खरं तर अतिशय संयमी रास आहे, शनिदेवांची रास आहे. तरी सुद्धा इथे एक विशेष संदेश द्यावा लागतो की तो म्हणजे त्या व्यक्तींना फ्रस्ट्रेशनमुळे खाण्यापिण्याच्या काही चुकीच्या सवयी लागल्या असतील तर त्या सवयींमधून बाहेर पडावं लागेल. कारण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमधून एखादा त्रास या लोकांना अनुभवाला येऊ शकतो. त्या दृष्टीने खाण्यापिण्याची या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. बाहेरचं काही खात असाल तर त्याच्यावर थोडा संयम ठेवा, मनावरती संयम ठेवा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा या कालखंडामध्ये. हा संदेश शनी महाराज तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने घेऊन आलेले आहेत. काही कारणांनी घरगुती काही जर तुमचे समारंभ, काही घरगुती कार्यक्रम जर लांबले असतील तर या कालखंडामध्ये घरगुती कार्यक्रम समारंभ तुम्ही आयोजित कराल. त्या कार्यासाठी तुम्हाला विशेष करून तुमचे मामा किंवा आत्या यांच्याकडून उत्तम पद्धतीचं सहकार्य मिळेल, उत्तम पद्धतीचं प्रोत्साहन मिळेल. हाही अनुभव तुम्ही या कालखंडामध्ये निश्चित घ्याल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जर काही नवीन नोकर घेत असाल किंवा पूर्वीचेच असतील किंवा त्यांच्यावर तुम्ही जबाबदारी देऊन अगदी निर्धास्त राहण्याचा तुमचा स्वभाव असेल तर नोकरांच्याकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळेल आणि ते पूर्णपणे काम, त्यांची जबाबदारी आहे ती पार पाडतील आणि ते तुम्हाला सिद्धही करून दाखवतील. मकर राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या संदर्भामध्ये विशेष करून हृदयाच्या संदर्भामध्ये जर काही त्रास असेल तर तो त्रास तुमचा हळूहळू कमी व्हायला लागेल. बीपीचा त्रास असेल, हृदयाच्या संदर्भातला काही त्रास असेल तर ते त्रास तुमचे निश्चितपणे ह्या कालखंडामध्ये कमी होतील. मागील 5 वर्ष तुम्ही सातत्यानं अपयश, त्रास, मानसिक त्रास, आर्थिक त्रास या सगळ्या गोष्टींना तुम्ही सामोरे गेलात. आपलं कोण, परक कोण हे ओळखायला तुम्ही आता या कालखंडामध्ये शिकलेला आहात. त्यामुळे यश, कर्तृत्व यासाठी तुम्हाला अतिशय अनुभवजन्य असा तुमच्याकडे तो अनुभवजन्य असा कालखंड असेल आणि या कालखंडाचा उपयोग तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी निश्चितपणे करून घ्याल. फक्त थोडासा संयम ठेवा आणि संयमाने घ्या. या कालखंडामध्ये विजय तुमचाच निश्चित होणार आहे. शुभम भवतु. आत्ताच आपण मकर राशी आणि मकर राशीच्या संदर्भातलं जे काही शनी बदलानंतर होणारं राशी भविष्य म्हणता येईल ज्याला आपण, किंवा शनी बदलानंतर त्यांच्यावर होणारा परिणाम
तो आपण या कालखंडामध्ये जाणून घेतला. त्याचप्रमाणे आता आपण कुंभ राशी आणि त्याच्यावर शनी बदलाचा होणारा परिणाम आपण जाणून घेणार आहोत. आता कुंभ रास म्हटलं तर सध्या अजेंड्यावर असणारी रास आहे. म्हणजे गेली 5 वर्ष कुंभ राशीला 7.5चा जो काही अनुभव आहे तो ह्या व्यक्तींनी विशेष करून घेतलेला आहे. आता कुंभ ही शनीची उच्च रास मानली जाते. त्यामुळे त्या मानानं तीव्रतेनं किंवा तुलनेनं म्हणता येईल आपल्याला कुंभेच्या लोकांना तसा कमी त्रास जाणवला असेल, पण ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी अशुभ स्थानी आहे किंवा अशुभ आहे ह्या लोकांना मात्र आरोग्य, आर्थिक स्थिती, व्यवसायात अपयश येणं असा परिणाम या लोकांना आतापर्यंत या 5 वर्षामध्ये त्यांनी घेतलेला आहे. आता शनी कुंभ राशीमधून मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे. म्हणजे कुंभ राशीसाठी 7.5चा तिसरा टप्पा या कालखंडामध्ये सुरू होत आहे. आणि कुंभ राशीला दुसरा शनी म्हणजे त्यांच्या धनस्थानामधून शनीचं भ्रमण या कालखंडामध्ये होणार आहे. द्वितीय स्थान हे साधारणतः वाचेशी संबंधित असणारं स्थान आहे, स्थावर प्रॉपर्टीशी संबंधित असणारं स्थान आहे. त्याचप्रमाणे आपले काका चुलते यांना बघणारं हे स्थान आहे. शनी ज्या वेळेला या द्वितीय स्थानातून जातो त्यावेळेला ह्या सगळ्या जे काही समस्या आहेत, काकांविषयी वादविवाद होणं, स्थावर प्रॉपर्टीच्या संदर्भातले वादविवाद होणं, ह्या गोष्टी कुंभ राशीच्या व्यक्तींना अनुभवाला येतील. ज्यांचे मागील 4-5 वर्षापासून स्थावर प्रॉपर्टीच्या संदर्भातले जे वादविवाद चाललेत, तर काही लोकांना ते वाद मिटलेले हे सुद्धा अनुभवाला येईल. कारण शनी पत्रिकेत जर उत्तम स्थितीत असेल तर हे वादविवाद मिटतील. शनी पत्रिकेमध्ये जर अशुभ असेल तर हे वादविवाद वाढतील. हा अनुभव संमिश्र पद्धतीचा अनुभव या लोकांना येऊ शकतो. कुंभ राशीच्या ज्या काही व्यक्ती आहेत यांना काही प्रमाणामध्ये रोख प्रमाणात अर्थप्राप्ती होण्याचे योग आहे. आर्थिक जी काही सुबत्ता म्हणता येईल किंवा इतके दिवस जो काही पैशाची उणीव भासत होती ती उणीव काही काळापुरती का होईना यांची ती कमी होईल. यांना काही माध्यमातून पैसा उभा राहील. परंतु कौटुंबिक संबंध हे मात्र यांचे ताणलेले राहतील. जवळच्या नात्यांमध्ये ताणतणाव जाणवेल. कुटुंबाकडून कोणताही प्रतिसाद या कालखंडामध्ये त्यांना मिळणार नाही. जे स्वजन म्हणतो आपण, जे आपले म्हणतो, अशी माणसं दुरावलेली या कालखंडामध्ये तुम्हाला विशेष करून याचा अनुभव येईल. नोकरीच्या ठिकाणी अपमानाचा सामना तुम्हाला करावा लागेल. त्याचप्रमाणे डिमोशन होणं म्हणजे नोकरीतून थोडंसं काही खाली येणं किंवा काही त्याच्यामध्ये नोकरीच्या स्थितीवर काही परिणाम होणं आणि त्याचा परिणाम तुम्हाला या कालखंडामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये दिसून येईल. ह्याच कालखंडामध्ये कुटुंबातील व्यक्तींसाठी जे काही आपण कर्तव्य म्हणतो ते करण्यासाठी तुम्ही अतिशय तत्पर असाल, पण त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये तुम्हाला अपयश जाणवेल. कुटुंबातील काही व्यक्तींची आर्थिक कारणांमुळे किंवा इतर काही वादविवादामुळे थोडीशी हेळसांड होऊ शकते असा हा कालखंड आहे. द्वितीय स्थानातून जाणारा शनी हा दात किंवा हाडे या संदर्भातले विकार निर्माण करू शकतो. त्याचप्रमाणे संधिवात, त्वचेचे विकार हे काही अंशी डोकं वर काढायला सुरुवात करतील. एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा या कालखंडामध्ये तुमची चिकाटी प्रयत्न हे मात्र वाखाणण्याजोगे राहतील. तुम्ही प्रचंड ताकदीनं, प्रचंड आत्मविश्वासानं या कालखंडामध्ये कार्यरत राहाल. संततीच्या संदर्भात काही शुभफळं मिळतील. कुंभ राशीचे काही व्यक्ती जे खूप दिवस झालं प्रयत्न करतायत हे व्यक्ती उच्च शिक्षणासाठी यांची निवड होईल आणि उच्च शिक्षणाच्या माध्यमातून यांना शुभफळं सुद्धा अनुभवायला मिळतील. जी लोक शेअर मार्केट किंवा रिअल इस्टेट ह्या माध्यमातून जर काम करत असतील तर अगदीच थांबलेली 5 वर्षाची कामं किंवा जे काही परिणाम थांबले होते ते काही प्रमाणामध्ये चालू होतील आणि त्या माध्यमातून ते पैसा उभा करू शकतील. मागील 5 वर्षात तुम्ही जो 7.5चा अनुभव घेत आहात तो अनुभव त्या तुलनेत ह्या 2.5 वर्षामध्ये काही प्रमाणामध्ये कमी झालेला तुम्हाला अनुभवाला येईल. या कालखंडामध्ये तुम्ही साऊन तुलाखून निघालेला आहात. या कालखंडामध्ये माणसं ओळखायला तुम्ही शिकलेला आहात आणि हेच गुण तुमच्या इथून पुढच्या आयुष्यासाठी अतिशय उपयोगी पडणार आहेत. त्या माध्यमातून तुम्ही माणसं ओळखायला शिकल्यामुळे यश प्राप्त करू शकणार आहात. याच कालखंडामध्ये थोडासा संयम जर तुम्ही ठेवला तर तुम्ही यशाचं द्वार निश्चितपणे गाठू शकता आणि आयुष्य यशस्वी होण्याकडे तुम्ही वाटचाल करू शकता. फक्त थोडासा संयम ठेवा. श्रद्धा आणि सबुरी ही अतिशय महत्वाची असते. शुभम भवतु. आत्ताच आपण कुंभ रास आणि कुंभ राशीवर शनी बदलाचा होणारा परिणाम जाणून घेतला. आता ही शेवटची राशी म्हणजे मीन राशी आहे आणि आता शनी बदल हा कुंभ राशीमधून मीन राशीमध्ये होत आहे. त्यामुळे सध्या मीन राशीला तीव्र पद्धतीची 7.5 आहे असं म्हणता येईल आणि या कालखंडामध्ये
मीन राशीच्या लोकांनी त्यांचं मनस्वास्थ्य उत्तम ठेवणं गरजेचं आहे. या कालखंडामध्ये त्यांनी त्यांच्या कार्यामधली चिकाटी वाढवणं गरजेचं आहे. आत्मविश्वास कमी होणाऱ्या घटना घडतील, परंतु कुठेही त्यांनी स्वतःचं मनस्वास्थ्य ढळू द्यायचं नाही. ही काळजी त्यांनी जर घेतली तर 7.5चा टप्पा ते निश्चितपणे यशस्वीपणे पार पाडतील. मागील 2.5 वर्षामध्ये तुम्ही आपलं कोण, परकं कोण हे ओळखायला सुरुवात तुमची झालेली आहे आणि त्या माध्यमामधून तुम्ही आपलं कोण, परकं कोण हे जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही मी कोण आणि माझं कर्तव्य काय हे जर समजून घेतलं तर तुम्ही 7.5चा खूप मोठा टप्पा यशस्वीपणे पार पाडणार आहात. आणि मीन राशीमध्ये येणारा शनिग्रह धर्म आणि कर्म यांचा एक प्रकारे संयोग जुळून येतो. धर्म आणि कर्म म्हणजे ह्या दोन गोष्टी जर एकमेकाच्या हातात हात घालून जर गेल्या तर तो माणूस यशाकडे जातो. कारण शनी हा कर्म सांगणारा आहे, तर मीन रास ही गुरुची रास असल्यामुळं धर्म सांगणारी आहे आणि ह्या दोन्हीचा मिलाप ह्या कालखंडामध्ये होणार आहे. याच कालखंडामध्ये थोडंसं अनारोग्य, प्रकृतीच्या तक्रारी, संधिवात, तळपायाशी संबंधित काही आजार या कालखंडामध्ये तुमच्या वाट्याला येण्याची शक्यता जास्त आहे. अग्नीपासून भय निर्माण होणे असा एक प्रकार याच्यामध्ये आहे. काळजी तुम्हाला वारंवार घ्यावी लागणार आहे. आळशीपणा, मन कुठेच न लागणं, उदासीनता ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार अनुभवाला येतील. परंतु ह्या सगळ्या झटकून तुम्ही जर तुमचं कर्तव्य किंवा तुमची भूमिका योग्य पद्धतीनं पार पाडली तर ह्या कुठल्याच गोष्टीचा त्रास तुमच्यावर होणार नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी किंवा काही उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही थोडं जरी दुर्लक्ष केलं तरी त्याच्यामध्ये अपयशाचं प्रमाण हे खूप मोठं असणार आहे आणि त्यामुळं एखादं संकट तुमच्यावरती ओढावू शकतं. त्यामुळं कोणत्याही कार्यामध्ये दुर्लक्ष, हलगर्जीपणा, टाळाटाळपणा हे करू नका. हाच संदेश शनी महाराज तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहेत. तुम्ही जर नोकरी करत असाल तर तिथलं वातावरण थोडंसं अनिश्चितपणाचं राहील. नोकरी कधी जाईल, कधी राहील किंवा काय तुमचं डिमोशन होईल हे सांगता येत नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे त्याचा एक ताण तुमच्या मनावरती कायमस्वरूपी राहणार आहे. याच परिस्थितीमुळं काहींना कर्ज काढण्याची वेळ येईल. काढलेलं कर्ज योग्य ठिकाणी खर्च करा, अन्यथा तुमच्यावरती आर्थिक ताण, आर्थिक बोजा वाढू शकतो. त्याचा मनस्ताप किंवा भविष्यामध्ये ते कर्ज दुप्पट तिप्पट पद्धतीने तुम्हाला फेडण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. तुमचं जर काही स्थावर प्रॉपर्टी, घर, जागा याच्या संदर्भात काही चालू असेल काम, घर खरेदी करणं किंवा आहे ते काही जागा, घर, प्रॉपर्टी विकणं, अशा दोन्ही पद्धतीची जी कामं आहेत ह्याच्यामध्ये कागदपत्राच्या बाबतीमध्ये अतिशय सतर्क राहणं तुम्हाला गरजेचं आहे. या कालखंडामध्ये या कारणामुळं काही अपकीर्ती तुमच्या वाट्याला येऊ शकते. काही लोकांच्या बाबतीमध्ये जे काही प्रश्न तुमचे स्थावर प्रॉपर्टीचे अडलेत त्याच्यामध्ये तुम्हाला हळूहळू मार्ग दिसायला लागेल, पण लगेच तो मार्ग किंवा ती घटना पूर्ण होणार नाही, पण मार्ग मात्र निश्चित तुम्हाला दिसू लागेल. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जर त्यांनी आळस झटकून अभ्यास केला तरच त्यांना यशाची प्राप्ती होऊ शकते, अपेक्षित यशाची प्राप्ती होऊ शकते असं म्हणता येईल. मुख्य विद्यार्थ्यांनी आळस टाळणे हेच इथं महत्त्वाचं ठरेल. धर्म आणि कर्म हे दोन ग्रह एकत्र आल्यामुळं तुमचं ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही गुरुचा शोध घेतील, काही धर्मग्रंथाचा आधार घेतील, तर काही मंदिरामध्ये जाऊन आत्मचिंतन करतील, काही स्वतःला योग साधनेमध्ये गुरफडून घेतील आणि ह्या माध्यमातून बरेच जण स्वतःला मनशांत ठेवून बाहेर पडण्याचा सातत्यानं या कालखंडामध्ये प्रयत्न करतील आणि बऱ्याच लोकांना याच्यामध्ये यशसुद्धा येईल. या माध्यमातून या लोकांना देवधर्म, तत्त्वज्ञान, परमेश्वराविषयी असणारं ज्ञान, परमेश्वराविषयी असणारी श्रद्धा ह्या गोष्टींचा अनुभव हे लोक घेतील. याच्यामधून यांना मनशांती मिळेल आणि आत्मचिंतन करून 7.5चा टप्पा ते योग्य पद्धतीनं पार पाडतील असा हा एकंदरीत असणारा कालखंड आहे. या कालखंडामध्ये तुम्ही श्रद्धावान बना, धार्मिकतेचा आधार घ्या आणि तुमच्या मनाला शांती मिळवून घ्या. बाकीच्या घटना त्या मार्गाने घडत राहणार आहेतच. श्रोत्यो, आत्ताच आपण 12 राशी आणि 12 राशींचा 29 मार्च रोजी होणारा शनिबदल आणि त्याचा होणारा शनिबदलाचा परिणाम ह्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. या संदर्भामध्ये तुम्हाला आणखीन काही शंका असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याबद्दल जे काही शक्य असेल ते विस्तृत देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला जे काही शनिबदलानंतरचं राशी भविष्य जे आहे हे ऐकल्यानंतर निश्चित तुमच्या ज्या शंका असतील ते बऱ्याच प्रमाणात तुमचे निरसन झाले असतील अशा आम्ही इथं आशा करतो. त्यासाठी आमचा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.